घास गल्ली ते कापड बाजार आता अतिक्रमण मुक्त। आमदार जगताप यांच्या आंदोलनाचा परिणाम। जिथे अतिक्रमण तिथे कारवाई। महापालिकेची मोहीम जोमात। कपड्याच्या बाजारात मोची गल्ली व घास गल्लीसारख्या गर्दीच्या भागात जे अतिक्रमण इतके दिवस डोळ्यादेखत वाढत होते, त्यावर आता महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी तातडीने कडक पाऊल उचललं आहे। आमदार संग्राम जगताप यांनी अतिक्रमणाविरोधात आवाज उठवत महापालिकेने तात्काळ अंमलबजावणी करत अवैध स्टॉल, हातगाड्या व व्यापाऱ्यांनी अतिक्रमित केलेले भाग हटवले। डांगे यांनी जाहीर केले आहे की यापुढे दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा अतिक्रमण हटवा मोहीम राबवली जाईल। दुकानदारांनी परस्पर रस्त्यावर अतिक्रमण करू नये, अन्यथा त्यांचं साहित्य जप्त केलं जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये शिस्त आणण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम पावलोपावली सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे। अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण मुक्ततेसाठी आता प्रशासन आक्रमक झालं आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत आज कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्ली, गंज बाजार या परिसरातील दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर जे जे अतिक्रमण केले ते काढून टाकलेले आहे। इथून पुढे निरंतरपणे सकाळी आणि संध्याकाळी ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल। सर्व दुकानदार, विक्रेते यांना माझं आव्हान आहे की आपलं कोणतेही आर्थिक नुकसान होऊ न देण्यासाठी आपण दुकानाच्या बाहेर जे दुकान लावले जाते ते लावू नये आणि हे आपला जो साहित्य आहे किंवा दुकानाचा जो माल आहे तो आम्ही महापालिकेमार्फत निश्चितपणे जप्त करू आणि याच्यामध्ये सातत्याने आम्ही या ठिकाणी अतिक्रमण हटवच्या मोहिमा राबवू। तरी नागरिकांनी, या परिसरातल्या नागरिकांनी सहकार्य करावं असं मी आव्हान आणि विनंती करतो। यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा अतिक्रमण हटाव मोहीम घेतो, परत त्यानंतर लोक परत रस्त्यावरती दुकाने लावतात। आम्ही आता सातत्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळीच आपण अतिक्रमण हटाव मोहीम घेऊ, त्यामुळे या परिसरातले रस्ते मोकळे होण्यास निश्चितपणे मदत होईल। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।